नमस्कार विद्यार्थी मित्र, काल आपण 4 प्रॉपर्टी बघितल्या सिमिलॅरिटी चॅप्टर मधल्या. सिमिलॅरिटी चॅप्टर मधल्या पहिल्या 4 प्रॉपर्टी आपण अभ्यासल्या. पहिली प्रॉपर्टी काय होती? चार प्रॉपर्टी मधले पहिली रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी कोणती बघितली आपण? रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी बघितली. दुसरी प्रॉपर्टी होती इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल हाईट ट्रायंगल्स प्रॉपर्टी. नंबर 3 होती इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी आणि फोर्थ वन होती इक्वल बेस अँड इक्वल हाईट ट्रायंगल्स प्रॉपर्टी. 4 प्रॉपर्टी अभ्यासल्या आपण काल. त्याच्यावर काही प्रॉब्लेम बघितले आणि काही होमवर्कला दिले, तुम्ही ते केले पाहिजे. ते समजलं तर तुम्हाला आज आपण जो नवीन थेरम बघणार आहे किंवा 5 नंबरची प्रॉपर्टी आहे. काल 4 बघितले, इथं मुद्दाम नंबर टाकायला लक्षात घ्या. 5वी प्रॉपर्टी. थेरम म्हणजेच प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीचं नेम काय काय नाव आहे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. परीक्षेच्या दृष्टीने, एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो और त्याला शॉर्टकट बीपीटी सुद्धा म्हणलं जातं. त्याचं स्टेटमेंट काय बघा. थोडा वेळ पुरावा म्हणून मी अगोदरच इथे लिहून ठेवलंय. इफ अ लाईन parallel to side of a triangle intersect remaining 2 sides, then line divides side in a same proportion. बघा, if a line parallel to sides of triangle, एखादी लाईन फिगर मध्ये बघा, ट्रायंगलची फिगर काढली. ट्रायंगलला किती साइड असतात? 3. त्यात एक लाईन त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी एका बाजूला पॅरलल असेल. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल, suppose line L किंवा line PQ is parallel to BC, then of triangle intersect, तीच लाईन इतर 2 बाजूला इंटरसेक्ट करायली. कोणत्या बिंदूमध्ये? P आणि Q. डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायली, भिन्न बिंदू. एक लाईन. पुन्हा बघा, थेरम काय म्हणतो, स्टेटमेंट काय म्हणतो, इफ आणि देन ने जोडलेलं वाक्य. त्या कंडिशन नीट लक्षात घ्या. एखादी लाईन त्रिकोणाच्या एका बाजूला पॅरलल असेल तर ती इतर 2 बाजूला भिन्न बिंदू छेदते. आणि ती लाईन कशी डिवाइड करते त्या 2 साइडला? तर ती प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजे काय? त्यांचा रेशो सेम असतो. म्हणजे काय? AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. बघा, सिंपल सांगतो. गिवन काय होईल मग? गिवन समजून घ्यावं. गिवन बघू. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC लाइन L parallel to BC and line L intersect AB and cone AC at point P and Q respectively. Correct? एक रेषा, ट्रायंगलला 3 साइड आहे. ती रेषा एका बाजूला पॅरलल आहे आणि इतर बाजूला ती इंटरसेक्ट करते. कोणत्या बिंदूत करायली लाईन L? AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? टू प्रूव्ह तर ती लाईन त्यांना प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजे काय? त्यांचा रेशो सेम असतो. प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करणं म्हणजे त्यांचा रेशो काय असतो? सेम. मीन्स टू प्रूव्ह AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. स्टेटमेंटचं मीनिंग समजले का? नीट बघा, दमाने समजून घ्या. सिंपल आहे, गडबड करायची नाही. की काय म्हणतोय? एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे आणि इतर 2 बाजूला ती डिवाइड करायली. कोणत्या बिंदूमध्ये? P आणि Q मध्ये. दिसायली तुम्हाला. लाईन L इंटरसेक्ट करायली. AB ला B मध्ये छेदायली आणि AC ला Q मध्ये छेदायली. मग छेदत असताना त्या बाजूला ती कशी डिवाइड करते? प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजे त्यांचा रेशो काय असतो? सेम असतो. लक्षात घ्या. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आपल्याला? AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. गिवन आणि टू प्रूव्ह कळालं का? हे स्टेटमेंट करून महत्वाचा थेरम आहे. ह्या चॅप्टर मधला महत्वाचा थेरम आहे. एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. खूप सिंपल आहे. लगेचच्या लगेच पाठ करा, पण तो अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. न समजता नुसतं पाठ केलं तर उपयोग नाही. खूप सिंपल आहे.
ह्या दोन गोष्टी काय. आता मी कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शन काय केलं मी, जॉईन पीसी, बघा पी आणि सी ही बाजू जोडून घेते. जॉईन पीसी अँड बीक्यू. जॉईन पीसी अँड बीक्यू किंवा क्यू बीक्यू ह्या जोडल्या. मग तुम्हाला मी एक होमवर्कला प्रॉब्लेम दिलाय, ज्यांना तो आला असेल त्याला हे बीपीटी थेरम येतो. तीनच गोष्टी महत्वाच्या, नीट समजून घ्या. प्रूफ खूप सिंपल आहे. प्रूफ बघा, कालच्या जर तुम्हाला प्रॉपर्ट्या समजल्या असतील तर हे प्रूफ तीनच ओळीची प्रूफ आहे, लक्षात घ्या. मोजून 3 ओळीची समजून घेणं गरजेचं. मी काय करतो, इन फिगर एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू. लक्ष द्या कुठे ते दोन ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू दोन ट्रायंगल आहेत. तुम्हाला थोडस तुम्ही झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या डोक्यात येईल थोडस. ही हा कन्सेप्ट जरा नीट समजून घ्या की एपीक्यू आणि दुसरा कोणता ट्रायंगल आहे इथं घेतो मुद्दाम तो. कॉमन व्हर्टेक्स कोण आहे बघा त्यांचा क्यू आणि एपीक्यू आपण असं एपीक्यू आणि बीपीक्यू हीच कन्सेप्ट मी थोडी झूम करून तुम्हाला दाखवलं, नीट समजते का बघा. आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार केल्यानंतर दोघांचा पाया एक रेषीय कोलिनियर आहे. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. दोघांचा पाया कोलिनियर आहे आणि दोन्ही ट्रायंगलचा क्यू हा व्हर्टेक्स कॉमन आहे. जेव्हा असं असतं तेव्हा ज्या कॉमन व्हर्टेक्स वरून जर याच्यावर ही कॉमन हाईट नाही, म्हणूनच मुद्दाम सांगायला तुम्हाला की पीक्यू इज नॉट कॉमन हाईट. बऱ्याच जणांना वाटतं पीक्यू इज कॉमन आणि मग एरिया नाही, ही हाईट नाही, लक्षात घ्या. हाईट कशी असते, परपेंडिक्युलर असते. आणि म्हणून इथं मी पुन्हा एकदा चेक करा, एपीक्यू आणि बीपीक्यू हा कन्सेप्ट कळला की थेरम समजला की एपीक्यू आणि बीपीक्यू चा पाया बेस कोलिनियर आहे, एक रेषीय आहे आणि त्यांचा कॉमन व्हर्टेक्स क्यू पासून जर दोन्ही ट्रायंगलची हाईट जर परपेंडिक्युलर टाकलं तर ती हाईट सेम असते, लक्षात घ्या. ही हाईट नाही. इथं बघा थोडस की इन एपीक्यू आणि दुसरा कोणता एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू आपण म्हणू शकतो एपी अपॉन पीबी. कंसात कारण काय लिहिणार आपण, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. बऱ्याच जणांना वाटतं क्यूपी कॉमन आहे म्हणून इक्वल हाईट, ती हाईट नाही. हाईट कशी असते, परपेंडिक्युलर. जर टाकली यांचा पाया, मी पुन्हा तेच कन्सेप्ट सांगायलो, बेस जर कोलिनियर असत दोन्ही ट्रायंगलचा आणि एका कॉमन व्हर्टेक्स पासून जर लंब टाकला तर तीच त्यांची हाईट असते. क्यूएम हाईट आहे. हा विशाल कोन त्रिकोण आहे. विशाल कोन करणाऱ्या बाजूवर जी हाईट टाकते ती ट्रायंगलच्या बाहेर असते आणि हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे त्याची हाईट ट्रायंगलच्या आत आहे. दोघांची हाईट सेमच आहे. क्यूपीबी हा ऑप्टिकस अँगल ट्रायंगल आहे, त्याची उंची त्रिकोणाच्या बाहेर आहे आणि ती सेम आहे. हा कॉमन व्हर्टेक्स पासून पाया कोलिनियर असतात तर त्यांची हाईट इक्वल असते. हा कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. क्यूपी किंवा पीक्यू ही त्याची हाईट नाही. बऱ्याच जणांना वाटतं ती कॉमन बाजू आली, हाईट कधी परपेंडिक्युलर असते. जर टाकली तर आपण कोणती टाकली, क्यूएम परपेंडिक्युलर टी. आणि म्हणून इथं सुद्धा काय होईल, मग हा कन्सेप्ट जर नीट डोक्यात आला असेल तुमच्या तर पुन्हा एकदा रिपीट करतो मी तुम्हाला की एपीक्यू देअरफॉर एपी अपॉन बीपी किंवा पीबी म्हणलं तरी चालते. एपी अपॉन पीबी कंसात लिहिल्या इक्वल हाईट ट्रायंगल्स प्रॉपर्टी. इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, याला एक नाव द्या. किती नाव द्या याला, एक नाव द्या. लक्षात घ्या. हाईट काय इक्वल आहे, पीक्यू हाईट नाही.
त्यांची हाईट काय इक्वल असते पुन्हा सांगतो, ज्या दोन ट्रायंगलचा पाया कोलिनियर आहे आणि कॉमन व्हर्टेक्स क्यू असेल त्या दोघांचा क्यू हा काय कॉमन व्हर्टेक्स त्याच्यावरची हाईट इक्वल असते. पी क्यू इज नॉट हाईट, हाईट परपेंडिक्युलर असते. टाकली असते तर मी आता तुम्हाला दाखवलं, मी टाकून एक खूप सिंपल आहे, AP अपॉन PB आल्सो दुसरं असंच आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ तोच ट्रायंगल कॉमन आहे वरचा लक्षात घ्या. आता इथं बदलायले APQ आणि दुसरा घेतो मी CQP, CQP एरिया ऑफ ट्रायंगल CQP. समजण्यासाठी लक्षात राहण्यासाठी मुद्दाम मी घ्यायलोय. APQ घ्यायचा आणि याच्या अपोजिट स्टार्ट करायचं लक्षात ठेवा, BPQ इकडं तर घ्यायचा APQ इकडून स्टार्ट केली तर CQP, AQP म्हणलं तरी चाललं असतं. हे आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला घ्यायचे लक्षात घ्या. APQ आणि दुसरा कोणता घेतला BPQ, दुसरा APQ तोच ठेवला आणि इकडून कोणता घेतला CPQ म्हणलं तरी चालतं किंवा CQP म्हणलं तरी चालतं, त्याने काही फरक पडत नाही. ट्रायंगलचं नाव 6 प्रकारे लिहिता येतं. आता बघा पुन्हा याचा दोन्ही ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स आता P आहे. APQ चा Pच आणि QPC चा किंवा CPQ चा कोण आहे Pच आहे आणि दोघांचा पाया बेस कोलिनियर आहे म्हणून हाईट सेम आहे. म्हणून काय हाईट सेम आहे म्हणजे एरिया कशावर डिपेंड असेल, एरिया कशावर डिपेंड बेसवर. मग काय होईल AQ अपॉन QC. रिझन पुन्हा तेच लिहा, इक्वल हाईट ट्रायंगल्स प्रॉपर्टी. याला दोन नाव द्या. आता लक्ष द्या थोडं, आता थोडं सिंपल भाग राहिला, थोडं एकच स्टेप राहिली महत्वाची आणि मग तुमच्या लक्षात येईल. आता जर नीट ऑब्झर्वेशन केलं दोन्ही A1 आणि 2 च तर तुमच्या लक्षात येईल आपल्याला AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, काय दिलंय आणि काय प्रूव्ह करायचं, या दोन्ही गोष्टीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. की आपल्याला प्रूव्ह करायचं AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. इथं आहे, हे कधी इक्वल असतील, हे कधी इक्वल असतील, हे आणि हे इक्वल दाखवायचं असेल तर यांची RHS साईड जर इक्वल दाखवायची असेल तर यांची LHS साईड सुद्धा इक्वल दाखवावं लागेल तर आपलं काम होईल. आपण म्हणू शकतो तर यांची दोघांची LHS साईड जर इक्वल असेल तर RHS साईड सुद्धा काय होईल इक्वल होईल. लेफ्ट हँड साईड सुद्धा इक्वल दाखवावी. मग लेफ्ट हँड साईड कशी इक्वल आहे का बघूत आपण. आहे, याचा न्यूमरेटर सेम आहे लक्षात घ्या दोघांचा. APQ इथं APQ तेच एरिया म्हणजे एरिया सेम असेल. राहता राहिला प्रश्न BPQ आणि CQP इक्वल आहेत का. BPQ आणि काल घेतलेला आपलं 2 नंबरचं किंवा 3 नंबरचा प्रॉब्लेम नीट बघा, तोच आहे. पुन्हा इथं आला आपण. आता बघा आपल्याला एरिया BPQ आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे CQP. हे दोन ट्रायंगलचा विचार करायचा आहे. दोघांचा बेस कॉमन आहे लक्षात घ्या PQ आणि दोन्ही ट्रायंगल समांतर रेषेमध्ये लाईन L पॅरलल टू BC. PQ कॉमन आहे आणि दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये आहेत म्हणजे त्यांची परपेंडिक्युलर हाईट सेम असते, काल आपण बघितलंय. आणि म्हणजेच ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेसही सारखा आहे आणि हाईट सुद्धा सारखे, म्हणजे दोघांचा एरिया सेम असेल म्हणजेच हा एरिया आणि हा एरिया सेम झाला, हा एरिया आणि हा एरिया सेम आहे म्हणजे यांची LHS सेम आहे म्हणजे RHS सुद्धा काय होईल सेम होईल. आणि बट मी डायरेक्ट लिहितो बट एरिया ऑफ ट्रायंगल खालचे घ्या BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CQP. याला 3 नाव देऊन टाक. पुन्हा सांगतो का इथं लिहायचं असलेल्या रिझन कंसामध्ये कारण लिहू शकतात की काय की बेस PQ इज कॉमन, बेस PQ इज कॉमन. कशामुळे दोन्ही एरिया सारखे झाले and line L parallel to BC also line L parallel to BC, hence height is same. लक्षात घ्या कारण काय लिहिलं मी
बेस PQ दोघांचा कॉमन आहे आणि लाईन L पॅरलल टू BC, ते दोन्ही ट्रायंगल कुठं लाय झाले, त्या दोन पॅरलल लाईन मध्ये. जेव्हा दोन ट्रायंगल त्या पॅरलल लाईन मध्ये स्थित असतात, लाईत असतात, तेव्हा त्यांची हाईट सेम असते. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज सेम. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज सेम. मग also line L parallel to BC, hence height is same. मग ज्या दोन ट्रायंगलचा बेस आहे सारखा आहे आणि हाईट आहे सारखी, म्हणजे त्यांचा एरिया काय सुद्धा झाला, सेम झाला. मग हा एरिया आणि हा एरिया सारखा आहे, हा एरिया आणि हे सारखे आहे, म्हणजे दोघांची LHS काय झाली, सारखी झाली. दोघांची LHS सारखी म्हणजे काय होईल, RHS. हे कन्क्लुजन कुठून आलं, 1, 2 आणि 3 वरून. म्हणून आपण लिहू शकतो फ्रॉम 1, 2 and 3. लक्षात घ्या, निष्कर्ष कुठून निघालाय, कन्क्लुजन काय निघाल की याची डावी बाजू सारखी म्हणजे उजवी बाजू सारखी. डावी बाजू का सारखी, यांचा न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर का सेम आहे, त्याचा बेस कॉमन आहे आणि हाईट सुद्धा इक्वल आहे. हाईट का इक्वल आहे, कारण दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये बद्ध आहेत, स्थित आहेत, तेव्हा त्यांचे परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असतं, म्हणजे हाईट सेम आहे. आणि म्हणून आपण कन्क्लुजन काढलं तिघावरून काय, AP upon PB equal to AQ upon QC. इतकी सिंपल प्रूफ आहे. तीनच लाईन आहेत, 1, 2 आणि 3. आन्सर तर आहेच आहे. हे आन्सर आलं. तीनच स्टेटमेंट आहेत, फक्त याचा रिझन नीट लिहा. इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी कशामुळे झालंय मी पुन्हा सांगितलं. दोन्ही ट्रायंगलचा बेस कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे समान नाही, एक रेषीय आहे, आणि कॉमन व्हर्टेक्स Q असेल तेव्हा त्या दोन्ही ट्रायंगलची त्या बेसवर टाकलेली हाईट इक्वल असते, हे माहित पाहिजे. PQ इज नॉट हाईट, हाईट ही परपेंडिक्युलर असते. असंच इकडे दाखवलं, APQ आणि दुसरा कोणता येईल CQP. दोघं AQ आणि QC पाया कोलिनियर आहे आणि कॉमन व्हर्टेक्स P पासून जर परपेंडिक्युलर टाकला तो सेम असतो, म्हणून या ट्रायंगलची हाईट सेम आहे. म्हणून दुसरी स्टेप झाली. तिसरी कंडिशन आपल्याला AP upon PB equal to AQ upon QC दाखवायचं आहे, म्हणजे RHS सारखी दाखवायची असेल तर LHS सारखी दाखवावं लागेल, आणि LHS सारखी दाखवायची असेल तर याचा न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सुद्धा सेम दाखविले आपण. तो का सेम आहे, कारण दोन्ही ट्रायंगलचा PQ हा बेस कॉमन आहे आणि दोन्हीची हाईट सेम आहे. का हाईट सेम आहे, ते दोन्ही ट्रायंगल लाईन L आणि BC मध्ये पॅरलल लाईन मध्ये स्थित आहेत, म्हणून त्यांची हाईट इक्वल असते. आणि मग फ्रॉम 1, 2 and 3 या तीन इक्वेशन वरून कन्क्लुजन आलं, AP upon PB equal to AQ upon QC. ओके, राईट डाऊन. खूप सिंपल थिअरम आहे. दोनदा लिहून काढा, 2 ते 3 वेळा लिहून काढा. आजचे आज पाठ करा, बघितल्यानंतर पुन्हा विसरून जायचं काम नाही. काय म्हणायलेत BN सर, आरडू काय सांगायला लागलेत याच्यावर फोकस करा आणि मग तुम्हाला समजेल. यानंतर अजून मी 4 प्रॉपर्ट्या घेणार आहेत. आज मी एकूण 5 प्रॉपर्ट्या घेणार आहे, त्यातली पहिली संपली आणि नंबर एकूण प्रॉपर्टीतला नंबर 5. प्रॉपर्टी म्हणजे थेरम. याचा कॉन्व्हर्स सुद्धा आहे. याचा कॉन्व्हर्स त्याची प्रूफ परीक्षेला अपेक्षित नाही, म्हणून प्रॉपर्टी फार महत्वाची. काय असेल कॉन्व्हर्स, याच्या आपल्याला माहिती आहे कॉन्व्हर्स म्हणजे काय, जे टू प्रूव्ह असतं ते गिवन होतं, जे गिवन असतं ते टू प्रूव्ह होते, त्याला आपण कॉन्व्हर्स म्हणतो. आता जर उलट असेल, एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन बाजूचा रेशो इक्वल असेल तर तिसरी बाजू त्या लाईनला कशी असते, पॅरलल असते. बघूत आपण तो कॉन्व्हर्स. तुम्ही टेक्स्टबुक जवळ ठेवत जा, लगेच त्याला खाली लाईन मारत चला, स्टार करत जा. महत्वाचे पॉइंट आहे की लिहून घेत चला. प्रॉपर्टी महत्वाची, कालच्या 4 प्रॉपर्टी आणि 5ची प्रॉपर्टी. ओके, आता आपण बघू दुसरा आता आपल्याला थेरम कॉन्व्हर्स ऑफ म्हणायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. 6 नंबरची प्रॉपर्टी बघूत आपण. याच्या उलट आहे वाक्य, लाईन डिवाइड्स, याच्या उलट करावं लागेल आपल्याला. आपण ते बघू. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरमच आहे, पण काय, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ, फक्त शब्द टाकू 6 नंबरचा कॉन्व्हर्स ऑफ converse of basic proportionality theorem or converse of BPT. आता मी तुम्हाला तेच सांगितलं
पेज नंबर 7 वर थेरम लिहिलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घ्या. तो स्टेटमेंट लिहायचं. इफ अ लाईन डिवाइड्स, कॉन्व्हर्स बघा, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशो, एखादी रेषा इतर दोन बाजूला ट्रायंगलच्या डिवाइड करत असेल सेम रेशो मध्ये, तर इट इज पॅरलल टू थर्ड साइड. म्हणजे काय होईल आता, गिवन उलट होईल. इन ट्रायंगल एबीसी, बघा, इन ट्रायंगल एबीसी AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. टू प्रूव्ह काय होईल मग, लाईन L पॅरलल टू PC. तुमच्या पेज नंबर 7 वर थेरम लिहून दिलाय. फिगर हीच काढायची आणि तुम्ही गिवन काय लिहिणार, इथं की हे गिवन लिहायचं की इफ AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC देन लाईन L पॅरलल टू BC. नीट लिहून घ्या. तो मी काही तर लिहून देत नाही. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणा त्याला. पुन्हा एकदा स्टेटमेंट वाचतो. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन अ सेम रेशो देन लाईन्स इज अ पॅरलल टू थर्ड साइड. ती लाईन थर्ड साइडला कशी असेल, पॅरलल. लिहून द्यायची काही आवश्यकता नाही, फक्त तो तुम्ही नीट टेक्स्ट बुक मधून लिहून घ्या. त्याला कॉन्व्हर्स म्हणायचं. छोट्या प्रॉपर्टी त्या थोड्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. 6 नंबरची प्रॉपर्टी आपण बघितली, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तुमच्या लक्षात आला असेल. मी थोडक्यात तुम्हाला सांगितले, तुम्ही रिमेंबर दिस मध्ये बघू शकतात किंवा पेज नंबर 7 वर सुद्धा आहे. तीच फिगर काढली तरी चालते. ABC आणि इथं PQ. गिवन काय होईल की इफ AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC देन लाईन L पॅरलल टू BC. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूला समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा थर्ड साइडला कशी असते, पॅरलल असते. साधा कन्सेप्ट आहे, लिहून घ्यायची वेळ आपल्याला काही गरज नाही, तुम्ही तेवढं लिहून घ्या. त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता तिसरा एक पुढचा आजचा थेरम बघायचा आपल्याला, तो अतिशय महत्वाचा आहे. प्रॉपर्टी ते ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी. त्याला काय म्हणायचं, बीपीटीच्या सहाय्याने त्याची प्रूफ द्यायची. 7 नंबरचा थेरम आहे किंवा प्रॉपर्टी बघायची आपल्याला. ती माहिती आहे अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी, काही म्हणा. थेरम अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल लक्षात घ्या. याची सुद्धा प्रूफ फार अपेक्षित नाही, एकदा या आलेली नाही. गेले 20 ते 22 वर्ष मी शिकवतो, याची प्रूफ कधी आली नाही. पण याच्यावर भरपूर प्रॉब्लेम आहेत. याला ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी म्हणायचं. बीपीटी थेरमच्या साह्याने याची प्रूफ देता येते. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह केली, जर आवश्यकता वाटली तर बघू शकता, पण एक्झामला अपेक्षित नाही. आता थेरम फार कमी झाले. एक्झाम मध्ये एखादा थेरम येणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काळजी करू शकतात तुम्ही. अँगल बायसेक्टर थेरम ऑफ अ ट्रायंगल काय तो बघूत आपण. स्टेटमेंट वाचतो अगोदर. तुम्ही बघा पेज नंबर 8 वर आहे थेरम. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ट्रायंगल डिवाइड द साइड्स ऑपोजिट टू द अँगल इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड. बघा, खूप सिंपल प्रॉपर्टी, प्रूफ देत बसत नाही, फक्त ती प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या. अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला माहिती आहे. ट्रायंगल ABC मध्ये अँगल बायसेक्टर म्हणजे काय, एखाद्या कोणाला तो दुभागतो. कोण, रे BD. मग इन फिगर रे BD is angle bisector of angle ABC. हा ट्रायंगलचा बी अँगल आहे. कोणते अँगल घेऊ शकतात, 3 अँगल आहेत त्यापैकी कोण, रे BD इज अँगल दुभागतो, निम्मा करतो
हा जर 60 असेल तर किती किती करतो 30. तर त्याची बाजू संबंधित देन बाय अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणतो थेरम ऑफ अ ट्रायंगल काय म्हणतो रेशो ऑफ ऍडजसंट साइड ज्या कोणाला डिवाइड केलंय ज्या कोणा त्याच्या लगतच्या बाजूचं गुणोत्तर नीट समजून घ्या प्रूफ अपेक्षित नाही कोण जर त्रिकोणाच्या एका बाजूला कोणाला दुभागत असेल तर रेशो ऑफ ऍडजसंट साइड ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू रेशो ऑफ अपोजिट साइड. सिंपल गोष्ट आहे. मी पुन्हा सांगतो काय म्हणतो बाय अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणतो जर जो कोण दुभाजक आहे ज्या कोणाला दुभागले त्या बाजूच्या कोणत्या कोणाला दुभागले कोण बी त्याच्या बाजू कोणत्या अँगलच्या ए बी सी ह्या कोणाला दुभागले त्याच्या साइड कोण आहेत ए बी आणि बी सी चा रेशो ज्या बाजूला तो डिवाइड करायला छेदायला हा रे कोणत्या बाजूला छेदून चाललाय ए सी ला त्याला दोन डिवाइड एडी आणि डीसी च्या रेशो एवढा असतो लक्षात घ्या. रेशो ऑफ याला म्हणायचं कसं बघा रेशो ऑफ ऍडजसंट साइड इज इक्वल टू रेशो ऑफ अपोजिट साइड. मराठीत म्हणायचं लगतच्या बाजूचे गुणोत्तर बरोबर समोरच्या बाजूचे गुणोत्तर तो जिथं डिवाइड करायला आहे तो रे अपोजिट साइडला त्याच्या इक्वल असतो. हे इफ म्हणायचं इफ रे बीडी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी देन AB अपॉन BC इक्वल टू AD अपॉन DC. हे गिवन आहे हे टू प्रूव्ह आहे. हे गिवन आहे आणि हे काय प्रूव्ह आहे. हे तुम्ही नीट लिहून घ्या पुस्तकात आहे याची प्रूफ अपेक्षित नाही. याचा कॉन्व्हर्स सुद्धा आहे. आता कॉन्व्हर्स तुमच्या लक्षात येईल. पुन्हा उलट हे जर असं असेल याला अँगल बायसेक्टर थेरम ऑफ अ ट्रायंगल म्हणायचं. पेज नंबर 8 वर त्याची प्रूफ आहे. परीक्षेत अपेक्षित नाही पण प्रॉपर्टी भरपूर वेळा कामाला येणार आहे. खूप सिंपल आहे. याच्यावर प्रॉब्लेम येतो नीट बघा. पुन्हा एकदा रिपीट करतो. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी देन बाय अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणतो रेशो ऑफ ऍडजसंट साइड इज इक्वल टू रेशो ऑफ इट्स अपोजिट साइड. आता याचा कॉन्व्हर्स काय होईल 8 नंबरची प्रॉप ही 7 नंबरची प्रॉप नंबर नीट लक्षात ठेवा. तेच नंबर द्या. मी रिपीट करणार आहे दररोज रिपीट करणार आहे. आपण किती प्रॉपर्टी बघितल्या 7 नंबरची प्रॉपर्टी चालू आहे. काल 4 बघितल्या आज तिसरी चालू आहे दुसरी चालू आहे. बीपीटी बघितला कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी अँगल बायसेक्टर तिसरी चालू लक्षात घ्या. आणि याचाच 8वी कोणती असणार आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम ऑफ अ ट्रायंगल. पेज नंबर ते सुद्धा नीट बघा कामाला येणार आहे. पेज नंबर 10 मुद्दाम लिहून काढा द्या. काय म्हणतो इन अ ट्रायंगल एबीसी पॉइंट डी इज ऑन साइड बीसी वेगळं दिलेले समज तिथं सच दॅट AB अपॉन AC डी बिंदू एखादा AC वर असेल आणि तो कसा डिवाइड करीत असेल AB अपॉन BC इक्वल टू AD अपॉन DC जर असेल तर देन रे AD उलट घेऊ इन फिगर if point D is on side AC such that the ratio कसा असेल AB upon BC equal to AD upon BC then काय म्हणता येईल आपल्याला then ray BD is angle bisector of angle ABC. मी तुम्ही नाव बदलून गेले पुस्तकात थोडे वेगळं पण मिनिंग समजून घ्या. याला कॉन्व्हर्स ऑफ म्हणायचं उलट. हे दोन्ही थेरम कामाचे याला म्हणायचं ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी. बीपीटीच्या आधारे यांच्या प्रूफ देता येतात. प्रूफ अपेक्षित नाहीत एक्झामला येत नाही म्हणून आपण त्याचा वेळ वाया घालवणार नाही. त्यापेक्षा प्रॉपर्टी महत्वाची. आणि आता अजून एक आपण कोणत्या बघितल्या बघा बीपीटी कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी अँगल बायसेक्टर थेरम कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता 9वी लास्ट 9 नंबरची 8 नंबर लिहायला तिचा नंबर किती होता 8 आणि लास्ट असंच एक ऍप्लिकेशन आहे कोणाचं बीपीटीचं ते एक मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची स्टेटमेंट हे तुम्ही लिहित चला. पेज नंबर
पेज नंबर 10 वर आहे. किंवा रिमेंबर धिस मध्ये 4 प्रॉपर्टी दिल्यात, फक्त इथं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम दिले नाहीत, हे नीट लिहिलं तरी खूप झालं. पेज नंबर रिमेंबर धिस मध्ये 4 प्रॉपर्टी दिल्यात, एक दिली नाही, ती कोणती दिली नाही? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, ती नीट बघा. लास्टची प्रॉपर्टी बघूत आपण, प्रॉपर्टी नंबर 9 महत्वाची, याच्यावर एक्झाम्पल बघायचे. ते ऍप्लिकेशन ऑफ काय आहे? बीपीटी. त्याच्या आधारे ही प्रूफ येईल, खूप सिंपल प्रूफ आहे, तुम्ही बघितलं सहज लक्षात येईल. त्याला माहिती आहे इंटरसेप्ट मेड बाय थ्री parallel lines property. Intercept made by 3 parallel line property. इंटरसेप्ट मेड बाय 3 अगोदर काय ते मी समजून सांगतो, मग स्टेटमेंट वाचूत आपण. काय म्हणते ती इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन प्रॉपर्टी? अगोदर समजून घ्या, समजणं फार महत्वाचं आहे. 3 पॅरलल लाईन आहे तिथं, लक्षात घ्या. लाईन एल एम आणि एन आणि 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. तुम्हाला म्हणजे ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? छेदिका. 2 ट्रान्सव्हर्सल आहेत, त्याला आपण T1 आणि T2, आणि ते डिवाइड कसे करतात? ए बी सी आणि इकडे नाव देतो आपण PQ1. मग काय म्हणता येईल? इफ बघा, अगोदर मी तुम्हाला ही प्रॉपर्टी काय म्हणते, प्रूफ अपेक्षित नाही, खूप सोपी. बीपीटीचा यूज करायचा 2 वेळा आणि प्रूफ बघू शकता तुम्ही, सोडू शकता, आवश्यकता नाही. इच्छा असेल तर तुम्ही पुस्तकामध्ये प्रूफ दिलेली. इफ line L parallel to line M parallel to line N, 3 लाईन पॅरलल म्हणून त्याला म्हणतात इंटरसेप्ट मेड बाय, and T1 and line T1 T2 are transversals. छेदिका आहे. त्याच्यामुळे जे इंटरसेप्ट तयार झाले त्यांचा रेशो काय असतो? सेम असतो. देन जे इंटरसेप्ट आंतरछेद AB अपॉन एका ट्रान्सव्हर्सलचा इंटरसेप्टचा रेशो हा कोणाशी इक्वल असतो? दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्ट एवढा असतो, त्यांचा रेशो एवढा असतो. लक्षात, म्हणजे ते प्रोपोर्शन मध्ये असतात. प्रोपोर्शन मध्ये असतं म्हणजे त्यांचा रेशो इक्वल आहे. देन AB अपॉन BC is equal to PQ upon QR. समजते का? बघा, इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन प्रॉपर्टी काय म्हणती? जर 3 लाईन पॅरलल असतील आणि 2 ट्रान्सव्हर्सल असतील तर एका ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टच्या रेशो एवढा असतो. PQ अपॉन QR. स्टेटमेंट वाचतो तुमच्यासाठी, पेज नंबर 10 वर आहे. The ratio of intercept made on a transversal by 3 parallel lines is equal to ratio of corresponding intercept made by on any other transversal by same parallel line. बघा, रेशो कसा असतो? इक्वल असतो. असा हा प्रॉपर्टी आहे. 3 लाईनी पॅरलल असतील आणि 2 किंवा किती ट्रान्सव्हर्सल असू शकतात. 2 दिल्यात मी, 3 असू शकतात, 4 असू, तर त्यांचा इंटरसेप्टचा रेशो कसा असतो? फक्त इक्वल असतो. अजून तिसरी असली तरी चालत, पण सेम पॅरलल लाईन पाहिजे. लक्षात घ्या, ही प्रॉपर्टी नीट बघा. 9 नंबरची प्रॉपर्टी. आज 5 प्रॉपर्टी अभ्यासल्यात. पुन्हा सांगतो, बीपीटी, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, आणि लास्ट इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन प्रॉपर्टी. हे जे अँगल बायसेक्टर ते ऍप्लिकेशन आहे, पण प्रॉपर्टी म्हणून खूप यूज होईल. कालचे 4 प्रॉपर्ट्या आणि आजच्या 5, एकूण 9 प्रॉपर्ट्या झाल्या. पेज नंबर 11 वर ह्या 4 प्रॉपर्ट्या व्यवस्थित शॉर्टकट दिल्यात, त्या नीट बघा. आणि स्टेटमेंट बघायचं असेल तर पेज नंबर 9, 10 वर बघू शकता तुम्ही. नीट ते लिहून घ्या, आहे त्याच्यावर. अगोदर ह्या प्रॉपर्ट्या नीट समजल्यात का अगोदर बघा, मग याच्यावरचे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, आपण ते बघूया. चालेल, हरकत नाही. Now we take practice set 1.2. Question number 1 बघूत आपण. Given below
are the some triangles and length of line segments identified in which figure ray PM is the bisector of angle QPR. तीन ट्रायंगल दिलेत, ट्रायंगलच्या काही लेंथ दिल्या साइडच्या लेंथ, तर आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे की कोणता रे अँगल बायसेक्टर आहे. आपण बघितलंय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर बघितलंय. जर ऍडजस्टंट साइडचा रेशो हा अपोजिट साइडच्या रेशोशी जर एक इक्वल आला तर आपण म्हणू शकतो तर PM इज अँगल बायसेक्टर. कॉन्व्हर्सली जर नाही आला तर तो अँगल बायसेक्टर असणार नाही. मुद्दाम हे तिन्ही प्रॉब्लेम घेतलेत आपण पहिल्यांदा. तर आपण पहिले इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, PQ अपॉन मी काय घेतो बघा, PQ अपॉन PR इज इक्वल टू 7/3. हे जर रिड्यूस करता येत असेल तर ते करू शकता, त्याला एक नाव द्या. ऍडजस्टंट साइडचा रेशो घ्या आणि जरी ही बाजू हा रे जो डिवाइड करतो याला त्याचा रेशो घ्या. also QM upon MR is equal to 3.5 upon 140. डेसिमल उडतील दोघांचे आणि 5 ने डिवाइड होतील. 5 त्रिक 15, 5 7 35, 7/3 होईल. याला किती नाव द्या, 2. बघा PQ अपॉन PR चा रेशो किती आला, 7/3 आणि QM अपॉन MR चा रेशो किती आला, 7. म्हणजे रेशो काय सेम आहे, म्हणजे बाजू कशा आहेत त्या प्रोपोर्शन मध्ये आहेत, लक्षात घ्या. फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल मग आपल्याला, PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. आणि मग इथं वाकले देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ angle bisector theorem, by converse of angle bisector theorem of a triangle ray PM is angle bisector of angle QPR. काय म्हणताय नीट बघा, पुन्हा सांगतो. आपल्याला काय आयडेंटिफाय करायचंय की हा अँगल बायसेक्टर आहे का नाही. तर आपण कधी प्रूव्ह करू शकतो, the ratio of adjacent side is equal to ratio of opposite side आला, इक्वल जर आला तर याचा रेशो किती आला, 7/3. आणि QM आपण MR चा रेशो सुद्धा किती आला, 7/3. म्हणजे दोघांचा रेशो फ्रॉम 1 and 2 काय म्हणतात रेशो इक्वल आला. ऍडजस्टंट साइडचा रेशो हा अपोजिट साइडचा रेशो इक्वल आला म्हणून इथे पॉइंट टाकायचा. कोणती प्रॉपर्टी यूज केली तर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल रे PM इज आंसर लिहायचंय, रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. खाली वाक्य तेवढं लिहून टाका तुम्ही. रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. करेक्ट. असं दुसरं बघूत आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजून पहिलं आपल्या लक्षात आलं असेल, आता दुसरं असंच लिहायचंय. बघूत आपण दुसरा सुद्धा प्रॉब्लेम अशाच पद्धतीने मांडूत आपण. नंबर 2 ची सुद्धा फिगरचं नीट बघा. आता आल्सो सेकंड फिगर मध्ये असंच बघा. इन ट्रायंगल PQR दुसऱ्याचा आन्सर बघा. इन ट्रायंगल PQR बघा ऍडजस्टंट साइडचा रेशो बघा किती, PR अपॉन PQ इज इक्वल टू 7/10. याला 1 नाव द्या, रिड्यूस होणार नाही. आल्सो RM अपॉन MQ इज इक्वल टू 6/8. याला रिड्यूस करा. 2 3 are 6, 2 4 are 8, 3/4. रेशो सेम आलाय का नाही. मग काय म्हणता येईल, फ्रॉम 1 and 2 त्यांचा रेशो PR अपॉन PQ इज नॉट इक्वल टू RM upon MQ. Therefore, by converse of angle bisector theorem, your property of triangle, ray PM is not angle bisector of angle PQ, angle RPQ. काही कसं लिहायचं लक्षात आलं. 2 मार्काला एक
एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. जर रेशो इक्वल आले तर अँगल बायसेक्टर होईल, नसेल आलं तर कसं लिहायचं हे नीट बघा, मांडणी नीट करता आली पाहिजे. असं थर्ड प्रकारचा आहे, तोही बघूत आपण. पुन्हा तसंच लिहा. ओके, आता थर्डचा असाच करता येईल तुम्हाला. इन ट्रायंगल पी क्यू आर अशाच पद्धतीने मांडू शकतात तुम्ही. इन ट्रायंगल पी क्यू आर थर्ड फिगर मध्ये आता बघा, ही पुस्तक मी थोडी सेकंड नंबरची. इन ट्रायंगल पी क्यू आर पी आर अपॉन पी क्यू इक्वल टू 10/9. करेक्ट, 10/9. याला एक नाव द्या. आणि आर्यम अपॉन एम क्यू, आर्यम अपॉन एम क्यू किती होईल बघा. आर्यम अपॉन एम क्यू इज 4/3.6. 3.6 नीट बघा. मग काय करता येईल त्याला, दशांश उडवा आणि वर किती होईल 40/36. 4 ने डिवाइड होईल, 4 10 40, 4 9 36, 10/9. याला 2 नाव द्या. फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल, रेशो सेम आहे. पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू आर्यम अपॉन एम क्यू. बाय कॉन्वर्स ऑफ एंगल बायसेक्टर द रे पीएम इज एंगल बायसेक्टर ऑफ एंगल आरपीक्यू. आता एंगल बायसेक्टर कोणती प्रॉपर्टी यूज केली हे नीट डायग्नोसिस झालं पाहिजे आपल्याला. कोणती वापरायची, आता प्रॉपर्टी वाढत चालल्या, पटकन लक्षात आले पाहिजे. आणि 9th स्टँडर्डच्या सुद्धा प्रॉपर्टी यूज मध्ये येणार आहेत. हे मागच्या प्रॉपर्टी आणि 10thच्या प्रॉपर्टी दोन्ही घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. सध्या तरी आपण ह्या चॅप्टर मधल्या प्रॉपर्टी यूज करायला. ओके, हे तिन्ही प्रॉब्लेम समजले क्वेश्चन 1 मधले, त्या दृष्टीने नीट बघा. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. ओके, प्रॉपर्टी कोणती यूज केली तिन्ही प्रॉब्लेम मध्ये, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम यूज केलाय. आता क्वेश्चन नंबर आपण 2 बघू. प्रॅक्टिस सेट मला खूप सोपं आहे, लक्ष द्या. इंटरेस्ट पाहिजे, लक्ष दिलं तरच लक्षात तुमच्या काय चाललंय हे लक्षात येईल. रिपीट बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा. इन ट्रायंगल PQR PM इक्वल टू, इन ट्रायंगल PQR काय काय दिले बघू. PM इक्वल टू 15, PQ इक्वल टू 25, PR इक्वल टू 20 and NR इक्वल टू 8. क्वेश्चन 2 चालला आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. स्टेट वेदर द NM इज पॅरलल टू RQ. NM इज पॅरलल टू RQ. फिगर काढू आपण, नीट समजून घ्या. PRQ आणि NM ही कोणाला पॅरलल आहे प्रूव्ह करायचं आपल्याला. NM RQ ला पॅरलल आहे का नाही ते सांगा म्हणतो. मग आता आपण ज्या प्रॉपर्टी शिकलो त्यातली कोणती यूज होऊ शकते याचं सर नीट लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपल्याला कधी पॅरलल असते, आपण उलटा प्रश्न करू. NM RQ ला कधी पॅरलल असते, तर आपली कंडिशन नंबर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी नीट लक्षात घ्या. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय म्हणतोय, जर PN अपॉन NR इक्वल टू PM अपॉन MQ असेल, हा रेशो जर इक्वल असेल तर ही लाईन NM RQ ला पॅरलल असते. म्हणजे आपलं काम काय आहे की हा रेशो इक्वल दाखविला तर आपण ती प्रॉपर्टी यूज करू शकतो आणि मग म्हणू शकतो NM पॅरलल टू RQ. मग दिलंय काय, PM 15 दिली तुम्हाला. PM किती दिली 15, PQ किती दिली 25 दिली, म्हणजेच MQ किती असेल 10. मान्य. PQ पूर्ण दिली तुम्हाला, तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे. मुद्दाम देतात ते की आपल्याला वाटतं तसंच काही करायचंय की. आणि PR किती दिली, PR 20 दिली आणि NR किती दिली
NR8 दिली म्हणजेच ही किती असन 12 असन, लक्षात घ्या. समजत आहे का बघा. इन ट्रँगल PQR तुम्हाला काय काय दिले नीट बघा, की तुम्ही काढू शकतात किंवा असं दाखवलं तरी चालतंय. मग तुम्ही घेऊ शकतात इन ट्रँगल PQR, परीक्षकाला कळतं फिगर काढली तरी चालते, आणि मग एखादा असे दाखवलं तर परीक्षकाला कळतं याला व्यवस्थित काढले, मग ते नाही दाखवलं तरी चालेल. PN अपॉन रेशो इक्वल येते का, PN अपॉन NR इक्वल टू 12/8 मीन्स 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12, 3/2 एक नाव द्या. अँड PM अपॉन MQ इक्वल टू PM अपॉन 15/10 म्हणजेच किती होते 3 आणि 2 3/2 म्हणजेच रेशो सेम आहेत दोघांचे. रेशो सेम आहेत म्हणजे त्या बाजू प्रोपोर्शन मध्ये, लक्षात घ्या. फ्रॉम 1 and 2 रेशो सेम आहेत त्यांचे, म्हणजे काय PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ, बाजू प्रोपोर्शन मध्ये. PN अपॉन NR इक्वल टू PM अपॉन MQ म्हणजेच आता आपण त्या प्रॉपर्टी मध्ये बसवतो. काय म्हणतो ती प्रॉपर्टी, जर एखादी रेषा दोन बाजूला समान रेशो मध्ये डिवाइड करत असेल तर ती तिसऱ्या बाजूला पॅरलल असते करते, आणि म्हणून इथे लिहिते बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा व्यत्यय. काय म्हणता येईल, NM पॅरलल टू RQ. हे प्रूव्ह करायचं आपल्याला, सिंपल आहे. कोणत्या प्रॉपर्टीचा यूज केला, ती प्रॉपर्टी. हे लक्षात घ्या, सिंपल गणित आहे, 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. एकच प्रॉपर्टीचा यूज असली की 2 मार्क, 2 प्रॉपर्टी 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं. आपण इथे एकाच प्रॉपर्टीचा यूज केलाय. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. असे छोटे छोटे प्रॉब्लेम आपण पटपट घेऊ. इथं कोणती प्रॉपर्टी वापरली आता मी, कॉन्व्हर्स ऑफ BPT. मागच्या प्रॉब्लेम मध्ये कोणती प्रॉपर्टी वापरली, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. एक एक गणित बघायला तर आपण प्रॉपर्टीचा यूज कसा करायचा, प्रॉपर्टी किती महत्वाच्या हे तुमच्या लक्षात येईल जॉमेट्री मध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 3 बघू. खूप सिंपल आहे, VVIMP असा प्रश्न एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो, म्हणून तो थोडा महत्वाचा करा. आपण बघू, तो खूप सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा काय म्हणतो. इन ट्रायंगल MNP ray NQ is the bisector of angle MN equal to 5, PN equal to 7 and MQ equal to 2.5. Find NQ. NQ find out करायचं. फिगर काढतो मी तुम्हाला समजण्यासाठी. लक्षात घ्या, N चा अँगल बायसेक्टर घ्यायचा आणि MP आणि तो काय Q. MN किती दिली, MN 5 दिली, PN 7 दिली, MQ किती बघा, MQ 2.5 आणि विचारली तुम्हाला कोणती, विचारली तुम्हाला QP. कोणती विचारली, QP, जे ही विचारली. आणि रे NQ हा काय, अँगल बायसेक्टर आहे. पहिल्या गणितात तो प्रूव्ह करायचा होता, कॉन्व्हर्स होता. आता तर तुम्हाला पटकन लक्षात आला असतं कोणती प्रॉपर्टी यूज करावं लागेल. मग सुरुवात करायची. इन फिगर रे NQ is angle bisector of angle N. तो कोण दुभाजक आहे, therefore by angle bisector theorem of a triangle किंवा प्रॉपर्टी म्हणलं तरी चूक नाही. काय म्हणतो अँगल बायसेक्टर थेरम, रेशिओ ऑफ ऍडजसंट साइड इज इक्वल टू रेशिओ ऑफ इट्स अपोजिट साइड. ज्या कोणाला दुभागले त्या बाजूचं गुणोत्तर आणि ज्या बाजूला तो रे इंटरसेक्ट करायला त्या बाजूचा रेशो इक्वल असतो. मीन्स MN अपॉन
एम एन अपॉन एन पी. लक्षात घ्या, थोडी काळजी घ्या. एम पासून सुरू केलं, एम क्यूच करायचं, इकडून नाही करायचं. एम एन अपॉन एन पी इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. 2 मार्काला हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय, नीट लक्ष द्या. एम एन अपॉन, पुट अप करा व्हॅल्यू. एम एन 5, एन पी 7, एम क्यू 2.5 and QP we have to find out. Correct? Cross multiply करा. 5 into QP is equal to 2.5 into 7. Therefore QP equal to, इकडे मल्टिप्लाय तिकडे आल्यानंतर काय होते, डिवाइड होते, into 7 upon 5. QP equal to आता तुम्ही तो दशांश उडूनही जमताय किंवा ज्याला जमत नाही त्याने इथे दशांश किंवा डायरेक्ट भाग दिला तरी चालतो, भाग बसतो. किंवा हा डेसिमल उडवा आणि खाली शून्य द्या. 25 25 25 दोन्ही 50 आणि हेचा भाग दिला किती, 3.5. 7/2. हाफ ऑफ 7 इज 3.5. हाफ ऑफ 7 इज 3. QP इज 3.5. खूप सिंपल गणित आहे. प्रॉपर्टी समजायची, प्रॉपर्टी आणि आन्सर, प्रॉपर्टी आणि आन्सर नीट आलं पाहिजे. कोणती प्रॉपर्टी यूज केली, अँगल बायसेक्टर थेरम. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये कोणती यूज केली, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम ते बघून घेऊया. क्वेश्चन नंबर 4. प्रत्येक याच्यात एक प्रॉपर्टी आपण यूज करायला, लक्षात घ्या. ओके, पुढचा एक प्रॉब्लेम खूप सिंपल प्रॉब्लेम. पहिले 5-6 प्रॉब्लेम खूप जनरल आहेत, नंतर ते थोडेसे आवड होत होतात. हे बघूत आपण. तुम्हाला मनाने येत असेल तर करत चला, स्टील करून स्वतः करायचे, नंतर पहिल्यांदा नाही तर किंवा तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघा, नंतर मनाने करा. Measures of some angles in figure are given. Prove that AP upon PB equal to AQ upon QC. फिगर दिली तुम्हाला. प्रॉब्लेम पुन्हा नीट वाचतो. A, B, C, P आणि Q. हा 60 डिग्री दिलाय आणि हा सुद्धा 60 डिग्री दिलाय. Measures of some angles in figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. खूप छान प्रश्न आहे. थोडं 9th स्टँडर्ड मध्ये जावं लागेल आपल्याला, की प्रश्न काय विचारलाय आणि काय आपल्याकडे उपलब्ध, ह्या दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. लक्षात घ्या की तुम्हाला काय प्रूव्ह करायचं, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे यांचा रेशो सेम आहे दाखवायचा, किंवा ह्या बाजू प्रोपोर्शन मध्ये आहेत हे दाखवायचं आहे. PQ divides AB and AC in the ratio AP upon PB equal to, हे कधी असतं आपल्याला माहित आहे. बाजू कधी प्रोपोर्शन मध्ये असतात ह्या, किंवा यांचा रेशो कधी सेम असतो, जेव्हा PQ पॅरलल टू BC असतं. म्हणजे आपल्याला PQ पॅरलल टू BC कधी होईल, साधी गोष्ट आहे. आता आपण जर म्हणलं PQ पॅरलल टू BC तर मग म्हणता येईल बाय BPT. AP अपॉन PB डायरेक्ट म्हणता येईल. मग या दोन लाईन पॅरलल दिल्यात का, दिल्या आहेत. मग त्या पॅरलल असतील का, असतील का. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे. 9वीची प्रॉपर्टी. जर करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईनी काय असतात, पॅरलल असतात. लक्षात घ्या. आणि मग 60 दिलाय. पण इन ट्रायंगल ABC अँगल P कॉन्ग्रुएंट टू अँगल B इक्वल टू 60 डिग्री. कंसातल्या करस्पॉन्डिंग एंगल्स. Then therefore PQ parallel to कोण, PQ parallel corresponding angle test. corresponding angle test. काय म्हणते करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, जर करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईनी पॅरलल असतात. लक्षात घ्या. दोन लाईनी पॅरलल असण्याचे काय टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे. आणि मग PQ पॅरलल टू BC, देअरफॉर काय म्हणता येईल, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. कंसात कारण लिहा बाय BPT.
बाय बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनल थिअरम, की पीक्यू पॅरलल टू बीसी, पीक्यू पॅरलल टू बीसी असं, बरोबर आहे. आणि मग आपण काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगलची एक जोडी पॅरलल असेल, करस्पॉन्डिंग अँगलची एक जोडी जर पॅरलल असेल तर त्या दोन लाईन कशा, सॉरी, करस्पॉन्डिंग अँगलची एक जोडी जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात. ही माहित पाहिजे, नववीला झालेलो कन्सेप्ट आहे हा. ओके, राईट ऑफ. खूप सिंपल होतं. पुन्हा इथं कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण, इथं महत्वाची बीपीटी लागते. आणि नववीची प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे, आपण पटपट घेऊ. 5 नंबरचा बघा, आतापर्यंत सगळ्या प्रॉपर्टी यूज व्हायला, इथं सुद्धा आपण बघू. पुढचा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे. इन अ ट्रॅपेझियम एबीसीडी, AB parallel to PQ parallel to DC, AP equal to 15, PD equal to 12 and QC equal to 14. Find BQ. Find BQ. ट्रॅपेझियम मध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे, दोन साइड पॅरलल असतात आणि दोन नॉन पॅरलल असतात, लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्यात कोण पॅरलल दिलेलं नीट बघा, फिगर नीट काढा. ABCD, ABCD ट्रॅपेझियम आहे हा. AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. AP 15 दिली, AB किती दिली 15, PD 12 दिली, BQ काढायची आणि QC दिली तुम्हाला, QC किती दिली 40. खूप सिंपल आहे, तुमच्या पटकन डोक्यात आलंय. 3 लाईन पॅरलल आहेत, कोणती प्रॉपर्टी यूज करायची लक्षात आलं पाहिजे. सुरुवात कशी करायची, इन फिगर quadrilateral ABCD is trapezium समलंब चौकोन आहे, and AB parallel to PQ parallel to DC given. Therefore प्रॉपर्टी कळाली असेल तुम्हाला आता. by intercept made by three parallel lines प्रॉपर्टी. काय म्हणते ती प्रॉपर्टी, एका ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलच्या रेशोशी कसा असतो, इक्वल असतो. म्हणून काय होईल, AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. दरवेळेस तुम्हाला ट्रान्सव्हर्सल दिसावं असं ना, हे ट्रान्सव्हर्सलच आहे, हा आंतरछेद आणि तो आंतरछेद इक्वल असतो. फक्त किमती पुटअप करायच्यात, लक्षात घ्या. काय होईल मग, एपी ची व्हॅल्यू किती 15, PD 12, BQ फाइंड आउट करायची आणि QC किती आहे 40. क्रॉस मल्टिप्लाय करा, काय होईल बघा, BQ इंटू 12 is equal to 14 into 15. BQ equal to 14 into 15 upon 12. नीट बघा, क्रॉस मल्टिप्लाय केलं, BQ into 12, 15 into 14. डिवाइड करा, किती भाग जाईल, 3 चौक 12, 3 5 15, 2 2 4, 2 7 14. BQ equal to 35 upon 2, म्हणजे BQ equal to किती, दोन्ही डिवाइड केलं, 2 1 2, 17,000.5, 17.5. BQ ची 17.5 लक्षात घ्या. करेक्ट, युनिट नाही, प्रॉपर्ट्या सगळ्या यूज झाल्यात, लक्षात घ्या. पुन्हा रिपीट करतो अगेन. पहिल्यामध्ये कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज केला, तिसऱ्या मध्ये अँगल बायसेक्टर, चौथ्यामध्ये बीपीटी आणि पाचव्यामध्ये आपण कोणता केलाय की इंटरसेप्ट मेड बाय. इथं प्रॉपर्टी कोणती यूज केली हे डोक्यात घ्या, खूप सिंपल आहे. ह्या बेसिक गोष्टी डोक्यात आल्या तर मग थोडेसे अवघड प्रॉब्लेम करता येतील.
लास्ट प्रॉब्लेम घेतो एक, खूप सिंपल आहे, अँगल बायसेक्टरचाच आहे पण घेतो म्हणजे, आणि राहिलेले आपण पुढच्या पिरियड मध्ये घेऊ. याच्यावर मी प्रॅक्टिस करायला सिंपल गणित देणार आहे, ते करा, खूप फायदा आहे. पुढच्या फाइंड क्यूपी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन, फिगर मध्ये इन्फॉर्मेशन दिलंय त्याचा आधार करून पटपट गणित करायचं आहे. अँगल बायसेक्टर आधारित आहे. अँगल बायसेक्टर दिलाय तुम्हाला एम एन पी ही दिली 40 20 आणि क्यूपी फाइंड करायची. करेक्ट. मग सुरुवात कशी करायची, इन फिगर रे एन क्यू इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल n, therefore by angle bisector theorem of a triangle, काय म्हणता येईल, रेशो ऑफ ऍडजसंट साइड इज इक्वल टू रेशो ऑफ इट्स अपोजिट साइड, mn अपॉन np नीट बघा इज इक्वल टू mq अपॉन qp. पुटअप करा व्हॅल्यू 25 अपॉन 40 is equal to 14 upon QP. क्रॉस मल्टीप्लाई करा, 25 QP is equal to 14 into 40, QP equal to 14 into 40 upon 25. माझा 25 55 40. पुन्हा कितीने भाग जातो बघा, 5 1 5 5 1 5, किती राहिले खाली 3, 5 6 30 आणि QP इक्वल टू किती येईल बघा, 14 आणि 16 का मल्टीप्लाय करा, 6 चौक 24, 2 4 1 4 6 6 1 4 2 8 2 22.4 पुन्हा मल्टिप्लिकेशन बघा बरोबर आले का, 6 चौक 24, 4 1 6 6 1 6 1 1 4 6 6 12, 2 आणि 3 1 आणि 2 पाहिजे बरोबर आहे, 22.4. ओके. मी 6 प्रॉब्लेम घेतलेले, राहिलेले नेक्स्ट पिरियड मध्ये घेऊ, याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देईल. सगळ्या प्रॉपर्ट्यांचा मी यूज केलाय. छोटे छोटे प्रॉब्लेम मी तुम्हाला पहिल्यांदा हे प्रॅक्टिस करा, तरच पुढचं समजून, नाही तर मग अवघड होत चालतंय आणि मग सगळ्या चॅप्टर समजले वाटतं हे आपलं चुकायलंय. आज इथंच आपण थांबूयात. ओके, थँक्यू.